तब्बल 13 वर्षांनंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होत आहेत। मात्र सहकार क्षेत्रातील या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीला राजकीय रंग चढलाय। गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवर काँग्रेस नेत्यांच्या पॅनेलचे वर्चस्व आहे, परंतु यावेळी परिस्थिती बदललेली असून काही अनपेक्षित चित्र समोर येण्याची चर्चा रंगली आहे। सध्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार आहे, तर काँग्रेसचे खासदार आणि आमदार एकच आहे। विशेष म्हणजे परंपरागतपणे एकमेकांच्या विरोधात लढणारे भाजप आणि काँग्रेसचे काही नेते यंदा चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे काही आमदार काँग्रेसच्या नेत्यांशी प्राथमिक चर्चा करत असल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे, तर दुसरीकडे भाजपचे काही ज्येष्ठ नेते मात्र या निवडणुकीत स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहे। दरम्यान जिल्ह्यातील काही नेत्यांनी अद्याप कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही, मात्र ते आपल्या राजकीय किंवा अर्थपूर्ण सोय साधून भूमिका स्पष्ट करतील अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय विरोधक बँकेच्या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे।